गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर चला तर मंडळी, जे पुण्याच्या बाहेर लोक आहेत ना, त्यांनी लवकरात लवकर गणपती बाप्पाचं दर्शन घ्या. कारण का दगडूशेठ गणपती बाप्पापाशी मी आलेली आहे. खरं तर तुळशीबागेत काम होतं त्याच्यामुळे आले होते, पण म्हणलं आलोच आहे तर गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन जाऊयात आपण. तर मी आणि वैष्णवी इकडे. मी आणि वैष्णवी आता ना दगडूशेठला आलोय. तुम्हाला मी दाखवतो पुढं गणपती बाप्पा दिसतात, पण तुम्हाला दिसेल का नाही मला सांगता येणार नाही. पण वैष्णवी तरी दिसते. आता मी ना तुळशीबाग फिरवणार आहे, कारण का तुळशीबागेतून माझं एक नवीन नातं झालंय. तर आता मी हिला सामान घ्यायचं वैष्णवीला, त्याच्यासाठी आम्ही तुळशीबागेत आलो. मग वैष्णवी बोलली की आपण गणपती बाप्पाच्या पाया पडायला जाऊ, त्याच्यामुळं आलोय. चला तर मग बघूयात पुढं काय होतंय. तर गाडी होती त्याच्यामुळे लगेचच आम्ही निघालो आणि बाप्पाचं दर्शन खूप छान झालं. लक्ष्मी रोडला आम्ही असं फिरता फिरता गेलो आणि तुम्ही बघू शकता ही बँक होती, बँक ऑफ महाराष्ट्र लक्ष्मी रोडवरची. आणि दुपारचं म्हणजे सकाळचीच वेळ होती. 11:30-12 वाजले असतील. तर सगळी दुकानं ओपन झाली होती आणि तुम्ही बघू शकता ओपन झाल्यावर तुळशीबागेत ना एक गेलं ना एक वेगळंच वातावरण असतं नेहमी. आणि वेगवेगळे सगळेच दरवेळेस काहीतरी वेगळं नवीन आलेलं असतं. त्याच्यामुळं तुम्हाला ते त्या क्षणी मिळेल का हे सांगता येत नाही. त्याच्यामुळं ना वेगवेगळं काहीतरी आलेलं असतं आणि मला खूप उत्सुकता असते की काहीतरी नवीन आलं तर तुम्हाला काहीतरी दाखवावं लागेल. आता नेलची व्हॅनिटी घ्यायची होती त्याच्यामुळं आम्ही पोहोचलो केस शॉपमध्ये. आता ह्याचा ऍड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देईल, तो तुम्ही चेक करू शकता. हेलो कर दो. हेलो हाँ डाला है मैंने वीडियो. भैया हेलो कर दो भैया. ओई भैया खूप लाजतात. आम्हाला व्हॅनिटी घ्यायची. किती किती डिस्काउंट देणार? डिस्काउंट तुम्हाला 35. खरं का? स्टुडंट आहे माझी. 40% दे डिस्काउंट. 40%. इधर सब स्वस्त ही मिलता है, लेकिन कितने का है वो बताओ. हाँ कितीला आहे? वो आएगा 6,500. 6,500. और वो शील्स का मैं अदोही का 6,500. सबका 6,500. अच्छा फिर और दूसरा दिखाओ. वेनेलिसा का भी होगा ना, वो भी दिखाओ. तर मंडळी, तुम्ही सुद्धा नेल आर्टिस्ट असाल आणि तुम्हाला समजत नसेल की नक्की सामान कुठून भरायचं किंवा होलसेल रेटमध्ये कुठून सामान घ्यायचं, तर हे शॉपमध्ये जाऊ शकता तुम्ही आणि म्हणजे देतात डिस्काउंट आणि छान छान नवीन नवीन प्रोडक्ट असतात. म्हणजे तुम्ही जेल पॉलिशपासून तुम्ही जे ॲसेटॉन असतं तिथपर्यंत सुद्धा गोष्टी तुम्हाला सगळ्या अवेलेबल होतात आणि एकाच दुकानातून सगळं मिळतं आणि तेही डिस्काउंटमध्ये मिळतं. मग काही प्रॉब्लेम आहे ना घ्यायला. वेनालिसाचे ऐका ना, मला शील्स पण दाखवा. शील्स अदोई. हा अदोई. वो सबका 6,500 है क्या? काय डिस्काउंट? म्हणजे या ठिकाणी आम्ही जेल पॉलिश बघत होतो की कोणती घ्यायची. आता नवीन नवीन न्यू स्टॉक आलेला आहे. म्हणजे पहिल्यांदा सुरुवातीला ना जे शीलचे प्रोडक्ट यायचे आणि त्याच्यामध्येच खूप साऱ्या व्हरायटीज यायची आणि अदोही ही टॉपवर होती, कारण का तेव्हा ती खूप जायची. आणि आता कसं वेगवेगळे म्हणजे कंपनीज आल्यात, वेगवेगळे प्रोडक्ट आल्यात आणि त्याच्यामध्ये न्यू व्हेरिएशन सुद्धा आली आहे. आता मला ना यामध्ये एक प्रोडक्ट आवडलं, म्हणजे वेनालिसाचा जेल पॉलिशचा जो न्यू बॉक्स आलाय ना, अप्रतिम आहे. कारण का मी सांगते, कारण का जेव्हा मी बॉक्स घेतला होता तेव्हा खूप सारे कलर्स अवेलेबल नव्हते. आता ह्याच्यामध्ये ना खूप सारे नवीन कलर्स अवेलेबल झालेत, जसं की जेलीचे वेगवेगळे कलर्स झालेत, ग्लिटरचे वेगवेगळे व्हरायटी आली आहे, त्याच्यामुळं जेल पॉलिशचे वेगवेगळे कलर्स अपडेट झालेत. त्याच्यामुळं मला तर तो बॉक्स खूप आवडला होता. जर का तुम्ही फ्रेशर असाल तर तुम्ही हा जो व्हॅनिलिसाचा न्यू जो कलेक्शन आलेला जेल पॉलिशचा बॉक्स आहे तो तुम्ही कन्सिडर करू शकता तुमच्या व्हॅनिटी बॉक्समध्ये. आता इथं झालं होता चहाचा वेळ, त्याच्यामुळे चहा पिऊन घेतला आणि दे प्रोव्हाइड अ गुड हॉस्पिटॅलिटी. आता हे जे तुम्ही बघताय ना, हे कॅटायचे शेड्स आहेत. आता इथं वेगवेगळे कॅटायचे शेड्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. जसं की तुम्ही बघताय ना, ते हे कॅटाय आहेत. अजून 3D वाले पण वेगळे कॅटायचे शेड्स तिथे अवेलेबल आहेत. तर वैष्णवी बघतीये की तिला अजून आर्टच्या मध्ये काय काय सामान इन्क्लूड करायचं, तसं ती शोधतीये. तसं तर खूप म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे आर्टचे सामान होते. स्टिकर आर्ट, मार्बल आर्ट, अजून कॅटाईचे आर्ट्स, वेगळे वेगळे सामान तिथे इन्क्लूड होते. तर फायनली आता पैसे देतोय म्हणजेच आम्ही सामान घेतलंय सगळं आणि दुकानाच्या बाहेर आल्यावर लगेचच कानातल्यांचं स्टॉल लागला होता. तर वैष्णवीने तिथून 2-3 असे कानातले तिच्यासाठी घेतले होते आणि त्याच्यानंतर लगेच निघालो पुढच्या प्रवासासाठी. आता मी व्हिडिओमध्ये व्हॉइस ओव्हर का दिलाय तुम्हाला समजेल, कारण का मी असं वाटत होतं मला की
माझं रेकॉर्डिंग चालू झालंय, म्हणजे की माझा माईक ऑन आहे. पण नंतर मी घरी आल्यावर मला समजलं, अरे बापरे! मी माईकच ऑन केला नव्हता. काही-काही पॉइंटला मी ऑन केला होता, पण काही-काही पॉइंटला ऑन नव्हता झाला. असो, नेक्स्ट आपण बघतोय ना, हे जे मेकअपचे दुकान आहेत ना, छोटे-छोटे स्टॉल लागलेत तुळशीबागेत. हे माझ्यासाठी खूप स्पेशल आहेत. कारण का लहानपणी मी तिथूनच मेकअपचं सगळं सामान घ्यायचे आणि जो ₹100 जो मेकअपचा बॉक्स यायचा, तुम्हाला म्हणजे आता कसं सांगू, तो एक ₹100 बॉक्स यायचा, ज्याच्यामध्ये ना आय शॅडो पण असायचे, लिपस्टिक पण असायचे, ब्रश पण असायचा छोटा एक असा आणि त्याच्याने सगळं मेकअप व्हायचा आणि ती एवढीशी गोष्ट मला खूप मोठी वाटायची आणि म्हणजे खरंच ते दिवस खूप भारी होते. तुळशीबागेतले जे म्हणजे तुम्ही बघताय ना, जे क्लिपांचं दुकान आहे किंवा टिकल्यांचं दुकान आहे किंवा वेगवेगळ्या दागिन्यांचं दुकान आहे, ते बघून वैष्णवीला तर शॉकच बसला होता. कारण का एवढं स्वस्त तिथं मिळतं हे तिला माहितीच नव्हतं. ती म्हणजे तिच्यासाठी पण नवीनच होतं तुळशीबागेत येणं. ती मला बोलली, की "मी ह्याच्या अगोदर कधी एवढं तुळशीबागेत आलेले नव्हते. फक्त गणपती बाप्पाच्या पाया पडायला ती यायची." मात्र त्याच्यानंतर मला ती म्हणाली सुद्धा, की "मी येईल म्हणून इथे." आणि खूप फिरून-फिरून आम्हाला खूप भूक लागली होती. मग वैष्णवीला म्हटलं, "चल माझ्या एक ओळखीचा एक दुकान आहे जिथं की खूप छान असं डोसे मिळतात." तर आम्ही डोसे खायला निघालो. तुम्ही बघू शकताय हेच ते डोश्याचं दुकान आहे जिथं खूप छान-छान असे डोसे मिळतात आणि हे जे दुकान आहे ना, ते स्पेशली जे लोणी स्पंज डोसा असतो ना, त्याच्यासाठी फेमस आहे. आम्ही आता वाट बघत होती, की कधी आमच्यापर्यंत तो लोणी स्पंज डोसा पोहोचतोय आणि तुम्ही बघताय ना, फिरून-फिरून आम्ही एवढं काळो झालो होतो ना, म्हणजे आम्हाला एवढं टॅनिंग झालं होतं. असं वाटत होतं कधी घरी जातोय आणि कधी आराम करतोय म्हणून. फायनली डोसा आलेला आहे. आता मी तुम्हाला दाखवतीये. तर बघू शकता इथं माझ्याकडे आहे लोणी स्पंज डोसा आणि वैष्णवीने ऑर्डर केला होता, जो की चीज कट डोसा काहीतरी होतं मला असं वाटतंय आणि पण त्यांनी देताना त्याच्यामध्ये चीजच टाकलं होतं. टाकलं नव्हतं. त्याच्यामुळे वैष्णवी म्हणाली, "अरे ह्याच्यात तर चीजच टाकलेलं नाहीये ते." असो चीज नाहीये तर काही नाही, जाऊन द्या. आम्ही ॲडजस्ट करू शकतो. जर टेस्ट चांगली असेल तर काही माणूस ॲडजस्ट करतो. आणि जर ह्या दुकानाचा ॲड्रेस सांगायचा झाला तर जिलब्या मारुती गणपती तुम्हाला माहितीच असेल तुळशीबागेत. तर त्याच्या शेजारच्याच लेनमध्ये सगळीच खाऊ गल्ली आहे. त्या खाऊ गल्लीमध्ये एक मोठं असं तुम्हाला डोश्याचं दुकान दिसेल. तिथं हा डोसा मिळतो. तुम्ही व्हिजिट करू शकता. मला असं वाटतं तुम्ही खाल्ला असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला तिथलं टेस्ट कसं वाटतं. आणि ते सगळं झाल्यानंतर आम्ही निघालो घरी निघायला. तर पुणेकरांचा टाईम असतो 1 ते 4 वाजेपर्यंत झोपायचा. पण मला असं वाटतं सगळेच त्या दिवशी जागे होते. कारण का सगळेच रोडवरती दिसत होते मला आणि असो आम्हाला नंतर कॉफी पिऊ वाटली. त्याच्यामुळं आम्ही गेलो. सातारा रोडला आता तिथं पण खाऊ गल्ल्या आहेत आणि तिथल्या कॉफी तर एक नंबर प्रसिद्ध आहेत. तुम्ही जर जवळपास राहत असाल सातारा रोड, बिबेवाडी तर तुम्हाला माहिती असेल तिथल्या कॉफीची टेस्ट कशी लागते. तर असो आजचा व्हिडिओ इथेच संपतोय. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की